संदर्भातलं स्पष्टीकरण द्यावं. अनिलजी, विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री संसदेमध्ये स्पष्टीकरण देणार आहेत का? त्याचबरोबर ज्या प्रकारचे आरोप होत आहेत आणि ज्या प्रकारच्या माफीची मागणी विरोधकांकडून होतीये, खास करून काँग्रेसकडून होताना दिसतेय, त्या संदर्भात तुमचा टेक काय आहे? आजच्या संसदीय चर्चेमध्ये विधेयक जे होतं ते पीएमओ ऑफिसकडून आलेलं विधेयक होतं आणि पीएमओ ऑफिसकडून आलेल्या विधेयकामध्ये गृह खात्याची चर्चा नव्हती. माननीय अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार हे सांगितलं की आपण ही मागणी करू शकता की जे काही लाठीमार झाला, अश्रुधूर झाले, कारण की हे पहिलंच आंदोलन नाही की ज्यावर लाठीमार झाला किंवा अश्रुधूर झाले. आता यांनी तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मावळमध्ये शेतकऱ्यांचा खून केला होता. गो हत्येसाठी आंदोलन केलेल्या कृपा महाराजांना तर मारलंच मारलं आणि गायींना सुद्धा गोळीबार करून ठार मारलं होतं, अशी काँग्रेसची परंपरा आहे. आणि सतपात्री महाराजांना, आणि त्यामुळं याची चौकशी झाली पाहिजे. त्यामध्ये कोणी दोषी असला तर त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे. कोणी अतिरंजित केलं असेल, गोळीबार केला असेल तर ही मागणी करा, हे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. परंतु यांनी जे विधेयक आणलं त्याच्यावर बोलणं सोडूनच दिलं. बरं, बोलणं सोडूनच दिलं आणि खोटा नॅरेटिव्ह आणि म्हणजे सनसनाटी पसरवावी म्हणून गोळीबार झाला एवढ्यापर्यंत मजल गेली खोटं बोलण्याची. बरं, आणि एवढं खोटं जर त्या संसदेच्या आवारात बोलत असेल. आता राहिलं दुबेंचं, निशिकांत दुबेंचं. काल निशिकांत दुबे बोलले आणि त्यांनी सांगितलं की मी ऑथेंटिकेट करतो. त्यांनी ते पुस्तकं दाखवलं. म्हणजे जे आहे ते जे काही बोललं असेल त्याच्याशी मी सहमत आहे असं नाही, परंतु त्यांनी म्हटलं की नेहरूजींबद्दल बोलले ते ऑथेंटिकेट करतो. आणि प्रियंका गांधीलाही हे म्हटलं गेलं की तुम्ही ऑथेंटिकेट करा. तर प्रियंका गांधींनी सांगितलं की मला माझं वर्तमानपत्र आहे, तर वर्तमानपत्राचं कधी ऑथेंटिकेशन होऊ शकत नाही. बरं, संसदीय, कारण काय आपली लोकशाही आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी हे सभागृह निर्माण केलेलं आहे. ते काही नियमाने चालतं. त्यामध्ये शब्दही वापरायचे असतात तर तेही पण नियमाने वापरायचे असतात. स्वतःच्या मतांनी यांना असं वाटतं की आपण मोठ्या घराण्यातले आहोत. आपल्या आजोबा प्रधानमंत्री होते, वडील म्हणतो आजोळ पूर्ण वडील प्रधानमंत्री होते, त्याच्यामुळे आपणच राजे आहोत. या राजेच्या सौदागरासारखं वागण्याच्या भावनेमधून जसं येईल तसं बोलतात, जसं येईल तसं. अरे आज गोंधळाच्या वेळेला ते स्वतः रुसून बसले की मी बोलत नाही. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहे की राष्ट्रपती अभिभाषणाच्या वेळेला सातत्यानं जेव्हा विरोधी पक्ष गदारोळ करत होता, अभिभाषणाच्या धन्यवादाला उत्तर देताना संपूर्ण भाषण 1 तास 23 मिनिटाचं भाषण माननीय प्रधानमंत्री यांनी पूर्ण केलं. असं अनेक वेळा केलं. मला राज्यसभेमध्ये माहिती आहे की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सातत्यानं घोषणा विरोधकांच्या होत्या तरी पूर्ण केलं. आणि म्हणून संसदीय लोकशाहीमध्ये आपणच बोलतो तेवढंच खरं आणि बाकीच्याचं खोटं आणि काही ठोकून द्यायचं असं नाही चालत. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही अतिशय संतुलित आहे आणि म्हणून स्वतःचं कर्तृत्व नाही. पेपर फुटीच्या नंतर पोरं बाहेर आले, राहुल गांधी बाहेर नाही आले. आता आयत्या पीठावर रेघोट्या ओढणारा माणूस आहे, कर्तव्य शून्य माणूस आहे. बरं अनिलजी, त्यामुळे त्यांना हे नौटंकी करावी लागते. बरं, ही काँग्रेसची नौटंकी आहे असा थेट तुम्ही आरोप करता. मात्र मला एक लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.